त्यांचं कार्य उलगडलं जाणार आहे. इतकं त्या दोन शब्दांशी, संकल्पनांशी त्यांचं नातं जोडलेलं आहे. मगाशीप्रमाणे जसं आम्ही राऊंड केला, 1, 2, 3 प्रश्न असे 2 किंवा 3 राऊंड तसेच आम्ही त्यांच्याबाबत करणार आहेत. तर विद्यार्थ्यांची पहिलाच प्रश्न असा की आमच्या बऱ्याच तरुण मुलामुलींना बँकेच्या विषयी खूप तुकड्या तुकड्यामध्ये माहीत असतं, वापर केलेला असतो. सहकाराच्या विषयी तर या पट्ट्यामध्ये खूप ऐकलेलं असतं. तर पहिल्यांदा आमच्या मुलांना जरा तुमच्याकडून साध्या, सोप्या आणि तरीही नेमक्या भाषेत सहकार म्हणजे काय आणि बँकिंग म्हणजे काय याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. परप्रधान शंकरसिंगांनी जी काही माहिती दिली ती अत्यंत मोलाची, आम्हाला पण मोलाची आहे. तुम्हाला तर आहेच. विद्यार्थी मला वाटतं थोडेसे कंटाळलेले असतील तर माझ्या मुलाखतीतनं हा थोडासा कंटाळा निघून जाईल असं मला वाटतं. मला आताच त्याने विचारलं की सहकार म्हणजे नेमकं काय. त्याचं एका वाक्यात छोटं उत्तर आहे. ही व्यक्ती एकाकी दशेमध्ये जे काम करू शकत नाही ते अनेक व्यक्ती समान उद्दिष्ट असणाऱ्या, ज्याला आपण कॉमन नीड असं म्हणतो, अनेक व्यक्ती एकत्र येऊन ते काम सहजपणे करू शकतात, त्याला आपण सहकार म्हणतो. पर उदाहरण द्यायचं असेल तर मला माझं घर बांधायचं आहे. मोठा प्लॉट घ्यायला माझ्याकडे पैसे नाही, पण मला माझं घर पाहिजे. असे घर पाहिजे असलेली समान नीड, कॉमन गरज असणारी लोक एकत्र येतात. कॉमन हॉटस्पॉटमध्ये पैसे टाकतात, त्याला आपण भागभांडवल म्हणतो, आणि त्यातनं एक मोठा प्लॉट घेतात आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं 2000 स्क्वेअर फूट, 4000 स्क्वेअर फूट असे प्लॉट वाटून घेतात आणि बघता बघता सगळ्यांना घर मिळतं. त्याला आपण म्हणतो गृहरचना सोसायटी, सहकारी गृहरचना संस्था. त्यामुळे सहकार म्हणजे जी व्यक्ती एकाकी दशेमध्ये काम करू शकत नाही, ती अनेक लोक, पण त्याला कॉमन गरज पाहिजे. कॉमन गरज असणारे लोक एकत्र येऊन जे काम करतात त्याला आपण सहकार म्हणतो. दुसरं त्याने एक छान प्रश्न विचारला, बँकिंग म्हणजे काय. बँकिंग म्हणजे असं कोणते एक इमारत नाही की जिथं लोक पैसे ठेवायला जातात आणि पैसे काढायला येतात. तुम्हाला बँक म्हणजे असं वाटतं की एक जनात लोक पैसे ठेवतात आणि पैसे काढतात. या बँकांचं महत्त्व या इकॉनॉमीमध्ये खूप अनन्यसाधारण आहे. आज जगामध्ये, भारतामध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांना बँकिंगची सवय नाही, ज्यांची बँकेमध्ये खाती नाही. आजही लोक गाडग्या मडक्यामध्ये पैसे ठेवायला प्रिफर करतात. स्त्री तर नेहमी नवऱ्याने खात्याला दिलेले पैसे आपल्या त्या डब्यामध्ये ठेवते. रविवारी एखाद्या दिवशी जर नवऱ्याला पैशाची गरज लागली पटकन त्या डब्यातनं पुढचून काढून त्याला पैसे देते. आपण म्हणतो स्त्री किती ग्रह कर्तव्य दक्ष आहे, पण इकॉनॉमीमध्ये याला आम्ही मूर्खपणा म्हणतो. कारण का समाजातला तळागाळातला पैसा, गाडग्या मडक्यातला पैसा बँकांच्या माध्यमातून इकॉनॉमीमध्ये येत असतो, अर्थव्यवस्थेत येत असतो. त्यामुळं त्या पैसा जो गाडग्या मडक्यात आहे त्याला आम्ही अदोत्पादक पैसा म्हणतो. त्या पैशात तुम्हाला काही मिळत नाही. पैसा एक वेळ चोरीला यायची भीती असते, उंदराने कुरतडण्याची भीती असते, पण तोच पैसा बँकेत आला की तो उत्पादकतेकडे वळवला जातो. त्या पैशातून लोकांना लोन दिलं जातं. हळूहळू उद्योग वर येतो आणि हळूहळू समाज वर येतो आणि हळूहळू राष्ट्र वर येत असतं. हा बँकांचा अर्थव्यवस्थेवरला सगळ्यात मोठा हा हिस्सा आहे. बँकिंग म्हणजे बाकी तुमचं सगळं, पण बँकेची मूळ संकल्पना आहे जे समाजातला अनुत्पादक पैसा उत्पादकतेकडे वळवण्यासाठी या बँकांचा आपल्याला उपयोग होतो. या मूळ जर दोन गोष्टी लक्षात ठेवल्या, सहकार म्हणजे काय आणि बँकिंग म्हणजे काय, तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला खूप सोपं जाईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. दुसऱ्या सत्राचा इंटरव्ह्यू ओपन करताना साधनेचे संपादक विनोद सरांनी आपल्याला प्रश्न विचारला की सहकार म्हणजे काय. अर्थात हे रेग्युलरच्या स्कूलमध्ये काही सहकार समजत नाही. मग हा जो सहकार आहे हा आपण लिज्जत पापडच्या उद्योगामधून समजून घेतला आणि आपल्या मातोश्री सुद्धा तिथं संचालक होत्या. त्या लिज्जतमधून तुम्हाला सहकाराची ओळख कशी झाली आणि मग इथपर्यंतच्या प्रवासामध्ये ते कसं कसं उपयोगी पडले हे श्रोत्यांसमोर आपण मांडावं. एक तर माझ्या आयुष्यामध्ये खूप अद्भुत गोष्टी आहेत, तुम्हाला काही विश्वास बसणार नाही. मी डॉक्टरांनी मला मेलं असं मृत असं जाहीर केलं होतं. 3 वेळेला मृत असं जाहीर करून माझ्या चेहऱ्यावरती पांढरं फडकं टाकल्यानंतर देखील मी या जिवंत आपल्याजवळ उभा आहे. त्यामुळे अद्भुत गोष्टी खूप 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 आहेत.
माझा जन्म पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरातल्या गाभाऱ्यातला आहे. ही पण एक योगाची अद्भुत गोष्ट आहे. त्यामुळं तिथनं खरं म्हणजे त्यावेळेला शिक्षणाचं महत्त्व म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी गोकुळ अष्टमी होती आणि माझा पंढरपूरला पूर आला होता. आमचं घर मातीचं घर वाहून गेलं. वडील एक प्राथमिक शाळेत शिक्षण अक्कलकोटला अडकले होते आणि आई आश्रयाला मंदिरात आली होती आणि मंदिरात अख्खं गाव आश्रयाला आलं होतं. त्याकडे मंदिरात पाणी चढत नव्हतं, अजूनही चढत आहे. त्यामुळं रात्री माझ्या घरात आईला त्रास सुरू झाला. तिथं कुठे आडोसा नाही, गाभाऱ्याशिवाय आडोसा नाही. गाभाऱ्यात माझा जन्म झाला. त्यामुळे तिथल्या लोकांनी पुजाऱ्यांनी माझं नाव बाळकृष्ण ठेवलं. का तर श्रीकृष्णाच्या जन्माची साधर्म्य असणारी परिस्थिती, कारण त्या दिवशी गोकुळ अष्टमी होती. आणि असं म्हणतात की माझा जन्म झाल्यानंतर पूर ओसरायला लागला, म्हणून तिथल्या पुजाऱ्यांनी माझं नाव बाळकृष्ण ठेवलं. पूर ओसरल्यानंतर वडील घरी आले आणि वडिलांचं आईच्या करायचं भांडण झालं. वडील म्हणले हा योगायोग आहे, हा जर उद्या शिकला नाही तर जगात त्याला कोणी किंमत नाही देणार, कोणी विचारणार नाही. त्यामुळे मोठ्या बहिणीचं नाव विद्या होतं. वडील म्हणले तुझं नाव विद्याधर ठेवणार. आई म्हटली नाही नाही, पुजाऱ्यांनी ठेवले देवाच्या घरातला जन्म मी बाळकृष्ण म्हणणार. आई वडील म्हणले तुला काय म्हणायचं म्हण, मी मात्र त्याचं नाव शाळेमध्ये विद्याधर ठेवणार. त्यामुळे आजही मला घरी बाळकृष्ण बाळ्या बाळासाहेब असं अपभ्रंश झाला. पण मला लिहिताना मात्र वडिलांनी कटाक्षानं बजावलं होतं की विद्याधर म्हणूनच तुला नाव वापरलं पाहिजे. त्यामुळे शिक्षण आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, हे तुम्ही विसरू नका अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. त्याच्यानंतर अत्यंत गरिबीत असताना मी शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये शिकायला आम्ही आलो 3 बहिणी मी. आणि पहिल्यांदाच आम्हाला फटका बसला की ज्या माणसाने घर भाड्याने द्यायचं कबूल केलं त्याने आम्हाला नकार दिला. आम्ही धर्मशाळेमध्ये राहत होतो आणि त्याच वेळेला लिज्जत पापडाची शाखा पुण्यामध्ये उघडायची अशी एक जाहिरात आली आणि आईने ती जाहिरात वाचली. आईने 6 अशिक्षित बायकांना तयार केलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही ती शाखा उघडतो. शाखा उघडायला जागा नाही, मग ते निगोजकर मंगल कार्यालय म्हणून एक बंद पडलेलं मंगल कार्यालय, तिथली एक खोली या 6 बायकांनी मिळून भाड्याने घेतली आणि 6 बायकांनी कामं वाटून घेतली. एकाने पीठ मळायचं, दुसऱ्याने पीठ फुटायचं, मग ते 1-1 किलो पीठ घ्यायचं आणि दिवसभर ते पापड लाटायचे आणि संध्याकाळी ते पुसायचे आणि ते आणून द्यायचे. अशा करत करत त्या 6 बायकांनी, म्हणजे बघा जे काम एकाच बाईला जमलं असतं का, ते मुळीच नाही. पीठ फुटायचं, हे करायचं, पुसायचं, पॅकिंग करायचं, स्टेपल, हे कोणाला जमलं नसतं. 6 बायकांनी ते काम वाटून घेतलं आणि हळूहळू आज त्या 6च्या जवळजवळ पुण्यामध्ये 6,000 बायका आहेत आणि जवळजवळ 56 शाखा माझ्या आईने महाराष्ट्रामध्ये लिज्जत पापडाच्या उघडल्या. तुमच्या इथे इचलकरंजीला शाखा आहे, सिंधुदुर्गला आहे, जयंत पाटलांनी सांगितलं म्हणून आम्ही इथं उघडली. तर हा जो सहकार आहे ते माझे बाळकडून मला लहानपणी मिळाले. आम्ही सगळी भावंड रोज आम्ही 3 बहिणींनी 20 किलो पापड लाटायचो. त्यावेळी 70 पैसे मजुरी होती आणि 20 किलो दिवसभर. आज तुम्हाला वर्षाचे 1 किलो लाटायचे असेल तर प्रश्न येतो. आज आम्ही 20 किलो रोज लाटत होतो. त्यातनं आम्ही शिकत होतो. 11 वाजता शाळेत जायचं, परत संध्याकाळी आल्यानंतर पापड पुसायचे, बांधून ठेवायचे आणि सकाळी 4 वाजता डोक्यावर ते गठ्ठा घेऊन परत त्या लिज्जतमध्ये पापड द्यायला जायचं. त्यामुळे सहकाराची ओळख आम्हाला लहानपणी झाली. आणि एक मात्र पक्क कळलं की सहकार नसता तर तळागाळातला मनुष्य उभं राहत नाही. तळागाळातल्या माणसाला उभं करायचं असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही. म्हणून टेक्निकल भाषेत लाख म्हणत असले की सहकार हा प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर यांच्यातला सुवर्ण मध्य आहे, त्यांच्यातलं मॉडेल आहे ते. पण सहकाराचं मॉडेल आज इतकं यशस्वी आहे. तुम्ही बघता की सारे पाटलांच्या माध्यमातून एक कॉमन गरज असणारी त्यांनी समाजकार्य म्हणजे तरी समाजाची गरज पाहिली, समाजाची नीड पाहिली आणि त्या समाजाची नीड फुलफिल करण्यासाठी सहकाराचा त्यांनी मार्ग अवलंबला. सहकाराच्या मार्गाच्या रूपाने त्यांनी साखर कारखाने असतील, बँक असतील, पतसंस्था असतील, खरेदी विक्री संघ असेल, बॅग्स असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून दूध संघ असेल, प्रशिक्षण केंद्र असेल, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शाळा, या सगळ्यांच्या माध्यमातून या परिसराचा जो त्यांनी कायापालट केला त्याचं सगळं श्रेय खरं सहकाराला जातं. आणि याची ओळख आम्हाला लहानपणी झाली. माझी एक मोठी बहीण डॉक्टर आहे,
मी आहे, माझी मधली बहीण एका प्रोफेसर होती, एक बहीण बँकेत आहे. आता आता ते सगळे रिटायर्ड आहेत. पण सहकार नसता तर आम्ही उभं राहिलो नसतो. हे मनाला पटल्यामुळं आम्ही संपूर्ण पुढचं आयुष्य माझं सहकार्याकरता आम्ही द्यायचं ठरवलं. वा, अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण आपली बालपणाची वाटचाल सांगितली. गाभाऱ्यातला जन्म आणि त्यानंतर आईनं लिज्जत पापडच्या युनिटच्या ओपनिंगच्या निमित्तानं केलेले सहकाराचे संस्कार आणि एकूणच या परिसराबद्दलचंही आता आपण मनोगत व्यक्त केलं. मला या निमित्तानं आपल्याला विचारायचं आहे की आपली युवावस्था त्याचबरोबर वैचारिक जडणघडण हा सहकारातला एक महामेरू म्हणून तुमची अभ्यासक म्हणून फार मोठी ओळख आहे. तर युवावस्थेमध्ये आपली वैचारिक जडणघडण कशी झाली आणि सुरुवातीच्या काळात आपण नेमकं काय काम करत आहोत नोकरीच्या स्वरूपात? नाही, एक तर म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी लहानपणी ठरवलं होतं की मला नोकरी करायची नाही, पक्की करायची नाही. त्यामुळे माझी बहीण मला जिथं जिथं इंटरव्ह्यूला पाठवायची तिथे तिथे मी इतकी वेडीवाकडी उत्तरं देत होतो की ते मला हाकलून द्यायचे. एकदा मला त्यांनी विचारलं की या एका 2 गोष्टीतला फरक काय? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, त्या काळात थोडंसं पतित पाहून संघटनेचं मी काम करत होतो. त्यावेळी मला खूप म्हणजे मारामारीच्या भांडणाच्या आमच्या केसेस व्हायच्या. तर मी त्या इंटरव्ह्यूवाल्याला जर विचारलं, मी जर BCom केलं आणि BA केलं एकाच वेळी तरच मी BA आणि BCom मधला डिफरन्स सांगू शकेन. तुम्ही मला डिफरन्स विचारत जाऊ नका, कारण दोन्ही गोष्टी मी खाल्ल्या तर मी दोघांची चव बघून तुम्हाला फरक सांगेन. त्याच्यानंतर मला इंटरव्ह्यूवाल्याने हाकलून दिलं. मी पक्का ठरवलं तर मला नोकरी करायची नाही. आणि नोकरी करायची नसल्यामुळं मी एक सहकार क्षेत्रामध्येच मग मी बँकिंगमध्ये गेलो. मी एक उद्यम सहकारी बँक आहे, विद्या सहकारी बँक आहे, त्याची स्थापना केली, उद्यमची स्थापना केली आम्ही. आणि त्याच्यानंतर आमच्या शिक्षकांनी काढलेली बँक म्हणून त्याचं नाव विद्या सहकारी. माझं नाव विद्या जरा कोइन्सिडन्स आहे, त्याचा काही संबंध नाही. मग शिक्षकांनी मला सांगितलं की त्या बँकेमध्ये काही गुंड लोक घुसली होती. शिक्षकांनी मला सांगितलं, पतित पावन संघटनेसारख्या मसल ऑर्गनायझेशनचा मी मुख्य होतो पुण्यामध्ये, की अनास्कर तू आम्हाला या बँकेमध्ये मदतीला ये. मग मी माझी मसल ऑर्गनायझेशन तिथं दिली. तर गुंड लोकांना पळून लावलं. नंतर ती पण बँक मी खूप मोठी केली. आता पुण्यामधली विद्या सहकारी बँक मोठी आहे. मी त्या बँकेचा आजही अध्यक्ष आहे. आणि त्यामुळे मी नोकरी करायची नाही या ठाम विचाराने या सहकार क्षेत्रामध्ये मी काम करत राहिलो. तुम्ही आता सर 2 बँकांच्या संदर्भात आणि तुमची वाटचाल, तो सुरुवातीचा कालखंड याच्याबद्दल अगदी ओझर तर सांगितलं, पण हा इतका मोठा विषय आहे की त्या दोन्हीच्या संदर्भात एक स्वतंत्र मुलाखत असं होऊ शकतं, पण आज आपल्याकडे वेळ नाही. याच दरम्यानच्या काळात दशकभराहून अधिक काळ तुम्ही रिझर्व्ह बँकेसोबत खूप वेगवेगळ्या प्रकारे काम केलं, सल्लागार असेल किंवा अन्य काही स्वरूपात. आणि 5-6 वर्षापूर्वी तुम्ही गोष्ट रिझर्व्ह बँकेची असा लोकसत्ता दैनिकामध्ये एक वर्षभर कॉलमही लिहिला होता आणि नंतर त्याचं पुस्तकही आलेलं आहे. आजच्या समोरच्या स्टॉलवर हे पुस्तक उपलब्ध नाही, परंतु राजहंस प्रकाशनाचं पुस्तक आहे, ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. मी आपल्यापैकी सर्व लहान थोरांना, विद्यार्थ्यांना पण आणि जी मोठी माणसं आहेत त्यांना मी असं म्हणेल की हे पुस्तक तुम्ही जरूर वाचावं. यातून केवळ रिझर्व्ह बँकेची गोष्ट कळत नाही, तर एकूण बँक आणि आपलं समाज जीवन आणि आपला कोणाचाही बँकेशिवाय जीवनगाडा चालू शकत नाही. त्यामुळे हे पुस्तक अतिशय सोपं, सुबोध आहे, नेमकेपणाने आहे. जरूर तुम्ही वाचा. जसं मी कहाणी माहिती अधिकाराची दाखवलं तसंच हे पुस्तक आहे. फक्त ह्या पुस्तकाचं प्रारंभीचं एकच वाक्य असं आहे की ते अनेक विद्यार्थ्यांना आणि अनेक शिक्षकांना आवडणार नाही आहे. ते वाक्य असं आहे की मी माझ्या आयुष्यात कधीही गाईडचा वापर केलेला नाही किंवा मी नोट्सचा वापर केलेला नाही, 21 अपेक्षितचा प्रश्न संच वगैरे याचा वापर केलेला नाही. तर हे कटू वाक्य असेल तरी ते शक्य असेल तेवढं वाचवा आणि पुढचं पुस्तक जरूर वाचा. पण मला सर आता तुम्हाला प्रश्न याबद्दल विचारायचा आहे की रिझर्व्ह बँकेबद्दल सांगा ना मला. रिझर्व्ह बँकेचा इतिहास तसा पाहिला तर अगदी ब्रिटिश पूर्व कालखंडात आहे, पण आत्ताची रिझर्व्ह बँक म्हटलं की 1935 आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा कालखंड असा आपल्या नजरेसमोर येतो. रिझर्व्ह बँकेला सेंट्रल बँक असंही संबोधलं जातं. तर आपल्या एकूण जगाच्या देशाच्या आणि आपल्या समाज जीवनात एकूण बँकेचं स्थान काय, या पुस्तकाबद्दल तुम्हाला मी सांगितलं यापेक्षा वेगळं असं काही सांगावं असं वाटतं?
नाही, सर्वप्रथम मी सगळ्या विद्यार्थ्यांना एक सांगतो की मनात जर इच्छा असेल, इच्छाशक्ती जर तुझी प्रबळ असेल तर काही अशक्य नाही जगात. हे काल त्या आमच्या पूजन ताईंनी सांगितलंय. तिला जवळजवळ 70 गोल्ड मेडल बघितले मी या वयात. ती मला वाटतं कॉलेजच्या लास्ट इयरला आहे. एक खेडेगावातनं आलेला, एक कित्येक वर्ष एक धर्मशाळेत राहणारी व्यक्ती आज रिझर्व्ह बँकेवर मराठी मनुष्य जाऊ शकतो का? तर माझ्याकडं मी हा अभ्यास करत गेलो. त्या पुस्तकामध्ये मी जे म्हटले ते सत्य आहे. मी कधीही गाईडचा उपयोग केला नाही. मी कधीही 21 लाईकली प्रश्न वाचले नाही. माझी पुस्तक वाचायची सवय तुम्ही पण ती घ्यावी. मी प्रस्तावनेपासून प्रत्येक शब्द वाचतो. प्रस्तावना का महत्त्वाची आहे? ती प्रस्तावना वाचल्यानंतर त्या पुस्तकाचे पहिल्या पानापासूनची दिशा, ते लेखकाच्या मनातली नेमकं काय हेतू आहे हा त्या प्रस्तावनेमध्ये तुम्हाला सापडतो. त्यामुळे मूळ बेसिक जर विषय समजला तरच तुम्ही पुढं जास्त डेव्हलप करू शकता. मी बँकिंग हा विषय इतका डेव्हलप केला होता की माझी जी उद्यम विकास सहकारी बँक आहे त्या मी सरकारची भांडूप उद्यम म्हणजे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक, मला सहकारामध्ये इंडस्ट्री डेव्हलप करायची होती. त्याच्याकरता मी ते बँकेचं एक कल्पना डोक्यात आली. पण त्याचं नाव होतं IDBI साधारण साधत होतं. म्हणून मला रिझर्व्ह बँकेने सांगितलं तुम्हाला हे नाव ठेवता येणार नाही. म्हणून मी इंडस्ट्रीयलचं उद्यम डेव्हलपमेंटचा विकास आणि उद्योग विकास सहकारी बँक अशी प्रकारची ती बँक आम्ही स्थापन केली. आधी ते बँक पुण्यामध्ये, आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आज त्या माझी मिसेस त्या बँकेची उपाध्यक्ष आहे. तर ती पण सहकारात काम करते. त्यामुळे तिचा पण मला साथ असल्याशिवाय आम्ही एवढं पुढे गेलोच नसतो. त्यामुळे मी आज माझ्याकडं महाराष्ट्र, गुजरात, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि अजून एक गोवा या 5 राज्यांच्या बँकांमधला मुख्य म्हणून मी रिझर्व्ह बँकेवर 12 वर्ष होतो. त्यामुळं कुठलाही महाराष्ट्रीयन मनुष्य एक असा त्याला एवढी संधी मिळाली नाही. मी नॅपकॅपला होतो, व्हाईस प्रेसिडेंट दिल्ली. मी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र यांच्यामधल्या सहकाराच्या सल्लागार समितीचा दुवा म्हणून मी बरेच वर्ष काम केलं. त्यामुळे हे करत असताना मी रिझर्व्ह बँकेकडे बऱ्याच मागणी करत होतो. आणि ते मागणी करत असताना रिझर्व्ह बँक नेहमी आमच्या मागण्यात भडकून लावायची. कारण रिझर्व्ह बँकेला असं वाटतं की सहकारी बँकांना बँकिंग करता येत नाही. बँकिंग करता येतं ते फक्त कमर्शियल बँका, खाजगी बँका, त्यांनाच ते प्रोफेशनल हा शब्द खूप चांगल्या प्रकारे वापरतात. त्यांना सांगतात तुम्ही सहकारी बँकिंग लोक खूप चांगली आहे. सोशल बँकिंगची कल्पना एक वेळ तुम्हीच मूर्त स्वरूपात आणली, पण तुम्हाला बँकिंग येत नाही, म्हणजे तुम्ही प्रोफेशनल नाही. मग मी रिझर्व्ह बँकेकडे भांडत असताना मला 1-2 ठिकाणी असं आढळलं की रिझर्व्ह बँक खोटं बोलते. आणि मग त्यांना पटवून देण्याकरता मी इतिहास शोधायला लागलो. आणि मग इतिहासात मला अनेक गोष्टी अशा सापडल्या की 1960मध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरने दिलेला ॲश्युरन्स मला सापडला की आम्ही तुमच्याकरता वेगळे नियम लावतो, व्यापारी बँकेचे नियम तुम्हाला लावणार नाही. मग असं त्यांच्यापुढं मांडताना मी अजून मागं जायला लागलो. आणि इतकं मी रिझर्व्ह बँकेचा अभ्यास करायला लागलो, नेमकी याची उत्पत्ती काय. मग मला फार वॉरन हेस्टिंगच्या काळापर्यंत मला जावं लागलं. कारण वॉरन हेस्टिंगच्या 1773 वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बँकिंगची कल्पना आली. कारण त्या काळात महसूल गोळा व्हायचा, तो कलकत्त्याला पाठवला जायचा. आणि कलकत्त्याला पाठवताना रस्त्यामध्ये चोर, दरोडेखोर यांची लूट होण्याची शक्यता असायची. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या याच्यामध्ये कोषागार केलं जायचं आणि त्या कोषागारात तो पैसा ठेवायला जायचा आणि तिथनं हुंडी कलकत्त्याला पाठवायची. पुढे या जिल्ह्याच्या बँका, या कोषागार त्याचं जिल्हा बँकेमध्ये त्याचं रूपांतर झालं. हा अभ्यास मला इतका म्हणजे अद्भुत वाटला आणि तो प्रवास मिळाला लोकांसमोर आला पाहिजे. आणि मग त्या अभ्यास करत असताना रिझर्व्ह बँक आणि त्याचं राजकारणाने असलेले संबंध, राजकीय लोकांना असं प्रत्येक वाटायला लागलं की रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा आपलाच असला पाहिजे. त्या काळात मग इंदिरा गांधीच्या काळात काय घडलं, हे काय घडलं, मोरारजीभाईंच्या काळात काय घडलं, पहिली नोटाबंदी कधी झाली, हे काय, हा इतिहास तुम्ही जर त्या पुस्तकात वाचाल. हे मराठी भाषेतलं किंवा कुठल्याही लोकल भाषेतलं भारतातलं पहिलं पुस्तक आहे की ज्यामध्ये अशा प्रकारचा इतिहास हा लोकांसमोर आला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे तुम्ही अभ्यासात वाचाल, नुसतं रिझर्व्ह बँकेचे कार्य काय तुम्ही धडा वाचाल की बाबा तेजी मंदीवर नियंत्रण ठेवणे, हे ठेवणे, पण नेमकं ते काय आहे ते या पुस्तकात तुम्हाला निश्चितच सापडेल. धन्यवाद सर. सहकार आणि बँकेबद्दल आपण बारीकातल्या बारीक गोष्टी श्रोत्यांशी शेअर करतोय. आपली जी ओळख आहे आता अलीकडे ती राज्य सहकारी बँकेचे उत्तम, कुशल आणि यशस्वी प्रशासक म्हणून. मी आपल्याला 1-2 प्रश्न असं एकत्रित जोडून विचारणार आहे.
की राज्य सहकारी शिखर बँकेबद्दलचे आपले अनुभव आणि केंद्र सरकारनं जे नवं सहकारी धोरण 2025ला जाहीर केले, त्या धोरणाचा सहकार्याच्या वृद्धीवर काय परिणाम होणार आहे ते आपण ही खास करून इंजिनिअरिंगचीच मुलं आहेत आणि हायस्कूलची सुद्धा मुलं आहेत, तर आपण त्यांना समजेल अशा भाषेमध्ये कृपया आपण व्यक्त व्हावं. पहिल्यांदा तुम्ही राज्य सहकारी बँकेबद्दल विचारलं. 2011 साली ज्यावेळी राज्य सहकारी बँक अडचणीत आली, 1100 कोटी रुपये तोट्यात गेली, त्यावेळी रिझर्व्ह बँकेने या बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. त्यावेळी सगळे मोठमोठे राजकीय नेते, त्यावेळी 56 लोकांचं संचालक मंडळ होतं आणि बरखास्त केलं. तिथे ॲडमिनिस्ट्रेटर नेमायची त्यावेळी वेळ आली. पहिल्या काही वेळेस शासकीय अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटरवर होते, IAS ऑफिसर, पण ते IAS ऑफिसर होते त्यांना बँकिंग माहीत नव्हतं. तेव्हा सरकारने ठरवलं की इथं बँकरच पाहिजे, हार्डकोर बँकर. आणि त्यावेळी माझी शिफारस नाबार्ड आणि RBIने माझी शिफारस केली. त्यावेळी देवेंद्रजींच्या काळामध्ये ते मुख्यमंत्री असताना माझी पहिली नेमणूक झाली 2017ला. आणि त्यावेळी माझी नेमणूक झाल्यावर मी त्यांना सांगितलं, मला तुमचं बोर्ड नको, मला एकट्याला काम करायचं, फंदे द्या. बोर्ड असेल तर मी काम करणार नाही, तुम्ही त्यांना काम सांगा, कारण मला राजकीय हस्तक्षेप अजिबात नको होता. आणि त्यावेळी त्यांनी फंदे दिली. त्यावेळी बँकेचा लॉस खूप होता वगैरे वगैरे. आज त्यावेळी बँकेची सेवकाची संख्या 3200 होती, 3200 होती. 2च वाक्यात सांगतो, आज बँकेची सेवकांची संख्या 735 आहे. 3200वरून 735. त्यावेळी बिझनेस होता 15,000 कोटी, आज बिझनेस आहे 69,000 कोटी. त्यावेळी लॉस होता 1100 कोटी, आज प्रॉफिट आहे 7,000 कोटी. त्यामुळं लोक तीच आहेत. सरकार वाईट नाही आहे. त्यामुळं म्हणून मी काल एक उदाहरण सांगितलं की नेतृत्व कसं असायला पाहिजे. सारे पाटलांसारखं नेतृत्व आलं म्हणून मी ते उदाहरण दिलं होतं काल. एखाद्या मेंढ्यांच्या कळपाचं नेतृत्व एखाद्या मेंढपाळाकडं दिलं तर त्या मेंढ्याच्या कळपाला सुरक्षित जागीच घेऊन जाणार. पण त्या मेंढ्याच्या कळपाचं नेतृत्व एखाद्या कसायाकडं दिलं तर त्या अख्ख्या मेंढ्यांच्या कळपाला कत्तलखान्यातच घेऊन जाणार. त्यामुळे हे सगळं जे आहे ते नेतृत्वावर आहे. नेतृत्व तुमचं कसं पाहिजे, काय पाहिजे. सारे पाटलांसारखं फक्त समाज घडवण्यासाठी सहकारी संस्था, मी परत एकदा एक वाक्य सांगतो जे मला पटलेलं आहे. सहकारी संस्था उभी करणं म्हणजे एखादी संस्था उभी करणं नाही, तर समाज उभा करणं. या राज्य बँकेच्या माध्यमातून आज संपूर्ण शेतकरी वर्गापर्यंत, मी काल सांगितलं, माझा प्रत्येक पैसा हा शेतकऱ्यांपर्यंत पोचतो. हे 3 टायर सिस्टीम आहे बँकेची. माझी अपेक्स बँक आहे, जिल्हा बँक आहे, प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी आहे आणि नंतर शेतकरी आहे. तर 3 टायर सिस्टीममध्ये शेतकऱ्याच्या जीवनातला अविभाज्य भाग म्हणून या अपेक्स बँकेकडं प्रत्येक राज्यामध्ये बघितलं जातं. त्यामुळं आज ती राज्य बँक उत्तम आहे. आशिया खंडातली नंबर 1 बँक आहे. जी बँक लास्ट होत होती ती आज नंबर 1ला आलेली आहे. त्यामुळं अशा प्रकारे ही सहकाराचं मॉडेल फेल गेलेलं नाही, कुठेही फेल गेलेलं नाही. सहकारी बँकिंगचं मॉडेल कुठेही फेल गेलेलं नाही. सहकारी बँकिंगमध्ये जो काही गैरव्यवहार, भ्रष्टाचार जे काय, त्याच्यामुळं सहकारी बँकिंगची प्रतिमा जनमानसात थोडीशी मलिन झाली मीडियामुळं. पण सहकारी बँकेचं मॉडेल रिझर्व्ह बँक जरी म्हणत असली की तुम्ही प्रोफेशनल नाही, आमच्यासारखं प्रोफेशनलनेस तुमच्या कमर्शियल बँकांमध्ये पण नाही. तुम्ही शिक्षण नको बघू, तुम्ही पण ज्या वृत्तीने ती लोक काम करतात. कारण का सहकारात मॅक्झिमम प्रॉफिट हा शब्द मिसिंग असतो. जरुरी पुरता नफा सभासदांचं भलं. कमर्शियलमध्ये मात्र मॅक्झिमम प्रॉफिट हा शब्द खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे एखाद्या केस नसलेल्या माणसाला कालवा विकणं हे त्यांच्याकडं प्रोफेशनलिझम समजलं जातं. तसं आमच्याकडं नाही. आमच्याकडे सभासदांचं हित हे सगळ्यात जास्त महत्त्व. नफा हा दुय्यम प्रकारे येतो, तिथं मात्र नफा वरच्या स्थानी असतो. हे सहकार आणि कमर्शियलमधले 2 फरक आपण मानतो. तुम्ही दुसरा प्रश्न विचारलाच, केंद्र सरकारने नवीन सहकार धोरण स्वीकारलेलं आहे. मी तुम्हाला म्हणून सांगतो, या सहकाराचं महत्त्व काल देवीसाहेब बोलले. देवीसाहेब तेच म्हणाले की स्वातंत्र्यपूर्व काळापासून किंवा नेहरूजींनी सगळ्यात पहिल्यांदा जी काही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सहकारावर स्वतंत्र एक चॅप्टर होता. महालोबीज कमिटीने सांगितल्यानुसार सहकार तुम्ही अभ्यास करत असाल, एक स्वतंत्र चॅप्टर होता. त्यावेळची घोषणा अशी होती, प्रत्येक खेडेगावामध्ये एक ग्रामपंचायत, एक शाळा आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं एक सहकारी संस्था. हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये होतं. त्यामुळे सहकाराला होतं अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्यामुळे सहकारामध्ये पार्टनरशिप करावी आणि ज्यांना भांडवल देता येत नाही त्या गरिबांना सरकारने भांडवल पुरवावं. सहकारी संस्था वर आली
की मग त्या लोकांनी ते भांडवल सरकारला परत द्यावं. सुरुवातीच्या काळामध्ये या निवड करताना या संस्थांची, साखर कारखान्यांची निवड उत्तम प्रकारे झाली. नंतर मात्र हा माझ्या पक्षाचा, हा माझा आमदार, हा माझा मनमनुष्य, त्यांना ते कारखाने करता मदत करत गेलो. आणि सरकारने केलेली मदत ही जनतेचा पैसा असतो हे विसरून ती मदत परत करायची असते हे लोक विसरली आणि त्याचा स्वाहाकार केला गेला. आणि म्हणून सरकार नंतर मागं पडला. नंतर या लोकांना मदत करायचं सरकारने पण हात आकडता घेतला. त्यामुळे आता जी पॉलिसी आहे, आता जी काही सरकार, हे सरकाराच्या माध्यमातून जनसमाज सुधारायचं, या पॉलिसीमध्ये निश्चितच भविष्य काळामध्ये परिणाम होईल. परंतु सहकार आणि खाजगी यांचं कोलॅबरेशन करायची जी काही एक स्ट्रॅटेजी आहे ती काही मला सहकाराला योग्य वाटत नाही. ती सहकाराला मारक वाटते. कारण का प्रायव्हेट सेक्टर हे माझं सहकाराचं कॉम्पिटिटर आहे. त्याच्याशी जर मी कोलॅबरेशन करायला लागलो की माझं मनुष्यबळ आणि त्यांचं भांडवल, तर मात्र काही याच्या पुढे ते काही जमेल असं वाटत नाही. त्यामुळं सरकारनेच तर यामध्ये पुढाकार घेऊन योग्य त्या व्यक्तींना मदत केली पाहिजे. संस्थेची निवड योग्य प्रकारे झाली, पूर्वी जी झाली तशी. कारण का पूर्वी बघायला जाल तुम्ही, पूर्वीच्या सगळ्या सहकारी संस्था खूप पुढे गेल्या. पश्चिम महाराष्ट्र पुढे जायचं कारण हेच आहे. कारण सरकाराच्या माध्यमातून ते ऊस मळे असेल, हे असेल, घोडदौड सुरू होती. आणि त्या घोडदौड सुरू पूर्वीचं नेतृत्व पण तसं होतं. रत्नपा कुंभार असेल, हे असतील, ते असतील, पाटील असतील, तुमचे विनय कोरे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुढे गेला. त्यामुळे सारे पाटलांसारखं नेतृत्व सहकाराला मिळालं तर मला आजही सहकाराचं भविष्य उज्ज्वल वाटतं. आपण म्हणाला ते अतिशय बरोबर आहे की सहकारातून परिसराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो, असं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण बघतोय. महाराष्ट्राला सहकाराची 100-125 वर्षाची परंपरा आहे. अनेक सहकाराची चांगली उदाहरणं सुद्धा आहेत. पण त्यातून काही प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आपल्याला दिसतात सहकारातून. एकीकडे सरकारचं धोरण हे निर्गुंतवणुकीचं राहिलेलं आहे. त्याचं सहकारापुढं काय नेमकं चॅलेंज आहे आणि सहकाराबद्दलची प्रतिमा इथल्या माध्यमांनी असेल, चित्रपटांनी असेल, एक वेगळीच रंगवलेली आहे. तर त्याच्याबद्दल आपला अनुभव काय किंवा आपलं मत काय? नाही, अनुभव म्हणजे तुम्हाला सहकार म्हणलं तर प्रत्येक खेडेगावामध्ये आज ते माध्यमांद्वारे रंगवलं जातं. प्रत्येक राजकीय नेत्याला असं वाटत असतं की माझी एक सत्ता केंद्र पाहिजे. आणि सत्ता केंद्र म्हणजे काय, माझं एक साखर कारखाना पाहिजे, माझी एक शाळा पाहिजे, माझे एक बँक पाहिजे, माझी एक सूतगिरणी पाहिजे. त्या माध्यमातून, कारण का जे राजकारणाला लागतं ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्यबळ लागतं. आणि दुसरं लागतं ते द्रव्यबळ. हे द्रव्यबळ आणि मनुष्यबळ हे दोन्ही लोकांना सहकारात दिसायला लागलं. आणि त्यामुळे पूर्वी वेगळं होतं. सारे पाटलांच्या काळामध्ये मी ते सांगितलं की राजकारणाचा उपयोग सहकाराकरता केला गेला. आता उलटं आहे. आता सहकाराचा उपयोग राजकारणाकरता शिडी म्हणून केला जातो. हे चित्र जर बदलायचं असेल तर पूर्वी सारे पाटलांसारखेच नेतृत्व परत आले पाहिजे. कारण आज तुम्हाला बघायला जाल तर मी एक कोट करतो, ऑफिशियल आहे, तर काही मला हे करायचं कारण नाही. मी अमित शहा पुढं माझं भाषण होतं. मी अमितजींना सांगितलं भाषणामध्ये, तुमचं स्लोगन असं आहे की सहकारची समृद्धी. याचा अर्थ असा, समृद्धी म्हणजे तुम्हाला अपेक्षित आहे सामान्य माणसाची समृद्धी. आणि डायसवर मागं बघून म्हटलं, यहाँ तो कुछ इन्हें गिने लोगों की समृद्धी दिखाई देती है, इसकी खोजबीन होना चाहिए. आणि मागं सगळे मोठमोठे लोक, मंत्री, आमदार, खासदार, ज्यांचे खूप कारखाने, 6 कारखाने असलेले लोक बसले होते. मी अमितजींना म्हटलं इसकी खोजबीन होनी चाहिए. त्या लोकांना नंतर पश्चाताप झाला की मला भाषणाला का बोलवलं. कारण का शेवट असा आहे की सहकारची समृद्धी, नेमकी समृद्धी कोणाची? समृद्धीचं सामान्य सभासदाची पाहिजे. मी काल बघत होतो, मी खोटं बोलणार नाही, मला सवय नाही ती. दादा येत असताना प्रत्येकजण त्यांच्या पाया पडतो, देव असल्यासारखं पाया पडतो. माझी मिसेस म्हणली, अरे लोकांना ढकलून लोक पाया पडतात. पाया का पडतात? त्यांना देवाच्या जागी त्यांनी मानलंय. देवाच्या जागी का मानलंय? देव माझी इच्छा सगळी पूर्ण करतो, त्याला आम्ही देव म्हणतो. त्यामुळे इथं तुमच्या माध्यमातून जे काय तळागाळातल्या लोकांचं तुम्ही भलं पाहिलं, असं सगळीकडं होताना आजकाल दिसत नाही. त्यामुळं जिथं भ्रष्टाचार होतो, त्यामुळं मी मीडियाला पण विचारलं, तुमचं सहकारावर लक्ष का? त्याने सांगितलं, साहेब आमचं सहकारावर लक्ष नाही, आमच्या त्या सहकारामध्ये जे राजकीय लोक आहेत त्यांच्यावर आमचं जास्त लक्ष असतं. त्यामुळे त्यांनी जरा जरी हे केलं, कारण का समाजात कसं आहे, सहकार लोकांनी कसं वागावं. एक समाज, साहेब एक थोडं जास्त बोलतो, पण समाज आपापले एक व्यक्तिमत्व समाजाच्या डोळ्यासमोर बसलेलं असतं.
शिक्षकांनी कसं असावं, शिक्षकांनी कसं त्याने व्यक्तिमत्व ठरवलं, शिक्षकांनी असं पाहिजे. शिक्षकांनी 2 बायका केलेल्या समाजाला आवडत नाही, पण तेच एखाद्या मोठ्या राजकीय लोकांनी केलं तर लोक कोणतं अरे काय, आणि त्यांना छान नाव देतात, धाकली आई मोठी आई कुणी नाव देतात. पोलीस ऑफिसरने काय केलं तर नाही झालं, कारण त्यांची एक प्रतिमा बसली. एखादा पोलीस ऑफिसर आहे आणि तो सज्जन आहे, त्याला सांगितलं शिकवलंय की लोकांचे सज्जनपणे बोलायचं. तो पोलीस ऑफिसर आला आणि संध्याकाळी 8-11 वाजता काही मुलं कट्ट्यावर बसली, तो त्यांना म्हणा लागला, बाळांनो 11 वाजले, आई घरी वाट बघती, कृपया घरी जा बघू. तुम्ही म्हणाल हा पोलीस ऑफिसर नाही, हा मंदिर बहुरूपी आहे. कारण तुमच्या डोक्यासमोर काय बसलंय, पोलीस ऑफिसर कसा पाहिजे, त्याने आलेल्या त्यांनी 4 शिव्या हसायला पाहिजे, त्या लोकांना शिव्या घातल्या पाहिजे, त्याला घरी हाकललं पाहिजे, मग म्हणाले हा खरा पोलीस ऑफिसर आहे. तसं ही जी प्रतिमा मीडियाने बनवलेली आहे प्रत्येकाची, त्या मीडियाला छेद द्यायचा असेल तर पहिल्यांदा विचार सहकारमध्ये सभासदांचा केला. आज अनेक नेते या सभासदांसारखं जर सामान्य गाडीत फिरायला लागले, यशवंतराव चव्हाणांसारखं मंत्र्याची शपथ घ्यायला एसटीने गेलेले यशवंतराव चव्हाण, ते आजही तुम्ही त्याचं उदाहरण देता. आज मात्र एखादा मंत्रीचा शपथ घ्यायचा असेल तर पुढं 100 गाड्या, मागं 100 गाड्या, असं चित्र दिसतं. हे चित्र बदलायचं असेल तर या लोकांनी, मी कालच माझं एक आलंय वर्तमानपत्र की तो कोणता बुवा खरात आहे, अशोक खरात, त्याला प्रतिष्ठा मिळण्याचं कारण काय, त्याच्याकडे येणारी इतकी राजकीय लोक मंत्री बिंत्री एका महिला आयोगाच्या अध्यक्षाचा त्याच्या पायपदरांनी पुसत असतील तर त्याच्या विरुद्ध तक्रार करायला समाजातला कोणी धजणार नाही. त्यामुळे माझी उपस्थिती, मी कोणाबरोबर चालतो, किती चालतो, याचं समाजामध्ये हे उमटतं आणि पॅटर्नचा त्याला नाहक प्रतिष्ठा प्राप्त होते. त्यामुळे नेते मंडळींचं काम आहे पहिलं, तुम्ही या सगळ्याचं नेतृत्व करता, मी काय करावं काय करू नये हे सहकाराला अपेक्षित आहे. शंकर सिंह जी, एक सवाल आपको पूछना चाहते हैं और उसके बाद मैं आखिरी सवाल करूंगा और बाद में बच्चों के साथ. मैं नहीं, ये मुफ्त पूछ रहा है. मेरे मन में बहुत चल रहा था बैंक और बैंक का पैसा, तो मुझे लगा कि मैं एक सवाल मेरे मन में आ रहा है. ये NPA नॉन परफॉर्मिंग एसेट करके 17 लाख करोड़ रुपए कुछ गिनती के अमीरों के माफ कर दिए, और उसी दौरान आप एक आंकड़ा देखेंगे कि 10 से 12 हजार किसान आत्महत्या भी कर रहे हैं क्योंकि उनको कर्जा चुका ही नहीं पाए. एक वो है जो कर्जे से ही मजा कर रहा है और कर्जा छूट जाता है, फिर वो अपने कोई नई कंपनी खोल देता है, और वो सब यहाँ से नहीं देश में से बाहर भी चले जाते हैं. तो ये जो NPA का जो असर है वो हमें भी झेलना पड़ता है क्या, ये आपके रीजनल बैंक को या राज्य के बैंक को? वो एक सवाल था सर आपसे. ये तो आपका बराबर है. NPA यानी कि नॉन परफॉर्मिंग एसेट, इसका मतलब बहुत छोटा है. एखादा अगर एक आदमी है वो जब तक काम करता है पैसा कमाता है उसको हम बोलते हैं एसेट परफॉर्मिंग है. जिस दिन काम करना बंद हो गया उस दिन हम बोलते हैं ये नॉन परफॉर्मिंग है, उसको कुछ कीमत नहीं है. उसी तरह सेम जगह कि जब तक एक एसेट है हमारा, लोन देना बोले तो एसेट है हमारी, जब तक उससे इंटरेस्ट निकलता है, हमारा इंस्टॉलमेंट आता है, तब तक हम उसको बोलते हैं परफॉर्मिंग है. मी एक छोटीशी गोष्ट सांगतो तो तुम्हाला. NPA तुम्हाला पण येईल आता अभ्यासामध्ये. एखाद्या माणसाला तुम्ही उसने पैसे दिले, तो मनुष्य रोज तुम्हाला भेटतो. रोज भेटल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की माझे पैसे सिक्युरिटी आहेत, रोज मला भेटतो, नमस्कार करतो. तो मनुष्य एक महिनाभर तुम्हाला भेटलाच नाही, तुमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकते, तुम्हाला वाटतं माझे पैसे बुडणार. त्याला आम्ही म्हणतो 10% प्रोव्हिजन करा, कारण का बुडणार आहेत ते पैसे. मग मला डिपॉझिटरला पैसे द्यायचे, त्या नफ्यातनं मी 10% बाजूला ठेवतो. तो मनुष्य अजून 4 महिने भेटला नाही, तुमच्या मनात अजून शंका येते, अरे हा कुठे गेला, पळून गेलेला आहे. तुमची कर्ज बुडायची शक्यता वाढते, म्हणून तुम्ही म्हणता 30% प्रोव्हिजन करा. नंतर वर्षभर तो भेटलाच नाही, तुम्ही म्हटलं आपले पैसे बुडले, अक्कल खाती जमा करा, मग मला 100%ची प्रोव्हिजन नफ्यातनं करावं लागते. का तर मला ठेवीदारांना त्यांचे पैसे परत द्यायचे. दिस इज द कन्सेप्ट ऑफ NPA. त्यामुळं मग काय होतं, आम्हाला बँक वाचवायची, सर 50 पगडी 50, बँक वाचली नाही तर काही वाचणार नाही. मग आम्ही काय करतो, त्या माणसाला OTS करतो, ठीक आहे प्रिन्सिपल देतो, ब्याज को छूट देंगे. प्रिन्सिपल में नहीं ना
तुम्हाला रियल ॲसेट क्या आहे इतना आहे ना. आता एक दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टी जप्त केली. दाऊद इब्राहिमची प्रॉपर्टी 500 कोटीची इन्कम टॅक्सने जप्त केली आणि विक्रीला का काढली. त्या विकत घ्यायला एकही भारतातनं कोणी कस्टमर आला नाही. मग त्या प्रॉपर्टीची किंमत 500 कोटी का शून्य, नेमकी किती? आम्ही म्हणतो शून्य. कारण मार्केटमध्ये त्याची रिलायबिलिटी नाही, कोणी कस्टमर नाही, याचा अर्थ त्याची प्रॉपर्टीची किंमत शून्य. मग आम्ही काय विचार करतो, शून्य ना, पैसे येणारच नाहीत ना, कोणी विकायला घेत नाही ना, चल 1 रुपये दे, तू जाती. सो हा जो प्रकार आहे हा बँकिंगमध्ये खूप चालला है. आप जो बोल रहे हो सही है. ये जो लूप होल्स है इसका फ़ायदा बहुत अमीर लोग उठा रहे हैं. आपने मल्ल्या का नाम सुना होगा. अब बहुत सारे लोग हैं बाहर प्रदेश में जाते छुपते, दूसरी कंपनी निकालती है, अपनी खुद की कंपनी NCLT में खुद परचेज करते, दूसरे के नाम पे उसको रिडक्शन बहुत मिलता है. ये जो कुछ है ये सो अमीरों का ये है. बैंक भी उसके साथ कनेक्शन होता है. ऐसा 100 तो कभी होता नहीं. ये बहुत इसमें इंक्लूड है. और नेशनल बैंक है. मैंने एक बार हमारे अर्थ मंत्री जी को बोला, कोऑपरेटिव बैंकिंग के लिए कोई लॉस हुआ तो कोई आज तक किसी ने मदद नहीं की. लेकिन सरकारी बैंक में 72,000 कोटी का घोटाला हुआ और सेंटर ने उसमें 70,000 कोटी कैपिटल इन्फ्यूज़ किया. ये ऐसा कोऑपरेटिव में कभी होता नहीं. हमको कोई देता नहीं. त्यामुळं हमारा जो अलग है, हमें खुद के बलबूते पे खड़े हैं. आता आमच्या सर्व तिघांच्या बाजूने शेवटचा प्रश्न आणि नंतर आपण विद्यार्थ्यांच्या मधून दोघांसाठी 2-2 प्रश्न घेऊ. म्हणजे आपली पुढच्या 20 मिनिटामध्ये ही मुलाखतीचा कार्यक्रम संपेल. आणि का आपल्याला डग साहेबांना जे ऐकायचं आहे त्यानंतर परत वेळ असणार आहे ना, मुलांचे प्रश्न यायला पाहिजेत म्हणून. शेवटचा प्रश्न असा की जो तुमच्या शेवटच्याच आत्ताच्या मगाशीच्या उत्तराला थोडंसं पुढे घेऊन जाणारा, की आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सहकाराबद्दलचं कुतूहल बरंचसं वाढलं असेल, काही प्रमाणात शमलं असेल, बँकिंगच्या बाबतही तसंच झालं असेल. आणि आपल्या सभोवताली बँका म्हटलं की 3 प्रकारच्या बँका समोर दिसतात. खाजगी बँका आता खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या आहेत. राष्ट्रीयकृत बँका किंवा सरकारी बँका आपण म्हणू त्याही आहेत. आणि सहकारी बँकांच्या बद्दल आपण बोलतोय. तर या 3ही प्रकारच्या बँकांचं अस्तित्व आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये राहणारे हे तर उघड आहे. तर हे सह अस्तित्व अधिक चांगलं, अधिक हेल्दी राहण्यासाठी काय करायला हवं? प्रत्येक ठिकाणी काहीतरी इष्ट आणि अनिष्ट आहे. तर तुम्ही त्या 2 घटकांचाही विचार केलेलाच असणार, सरकारी बँकांचा आणि खाजगी बँकांचा. तर कसा हा बॅलन्स चांगला साधला जाईल आणि आपला समाज पुढे जाऊ शकेल? एक तर सरकारची आता मुद्दा तुम्ही जो विचार केला त्याच्यावर मी सांगतो की सरकारने तर पॉलिसी बदललेली आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये छोट्या परंतु अनेक बँका अशी पॉलिसी होती. मग त्या काळात 70-72चा पिरियड बघाल तर अनेक बँकांना लायसन्सेस मिळत गेले, खूप लायसन्सेस. म्हणजे किराणा मालासारखं बँकांनी वाड्या वस्तीवर जावं आणि तळागाळातल्या लोकांना मदत करावी. ज्यावेळी आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि त्यावेळी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतात येण्यासाठी भारतातल्या बँकिंगमधलं NPAचं प्रमाण कमी होणं आवश्यक होतं. म्हणून त्याने तिथं P. चिदंबरमने ज्यावेळी उत्तर दिलं होतं की भारतातल्या राष्ट्रीयकृत बँकेची संख्या फक्त 5 राहील. आणि मग त्याने ते अमलगमेशन मर्जरचं धोरण स्वीकारलं आणि आता बँकांचं एकत्रीकरण, कन्सॉलिडेशन सुरू झालं. आता धोरण बदललं आहे, मोठ्या परंतु कमी बँका. इंदिराजींच्या काळात लहान परंतु अनेक बँका. त्यामुळे सरकारने ज्या धोरणामध्ये बदल केल्यामुळं आज 2002 सालापासून एकाही नागरी सहकारी बँकेला बँकिंग लायसन्स मिळालेलं नाही. गेल्या 22-24 वर्षामध्ये एकही लायसन्स मिळालेलं नाही. शाखा पण त्यांनी दिलेल्या नाही. त्यामुळे आता मर्जर आणि अमलगमेशन हे शक्यतो तुम्ही आपापसात लव्ह मॅरेज करा, नाहीतर सरकार अरेंज मॅरेज करायला बसलेलीच आहे. तुम्ही या बँकेमध्ये जा, तुम्ही या बँकेमध्ये जा. त्यामुळे पॉलिसी आता मोठ्या बँकांची. त्यामुळे गव्हर्नन्स आला. त्यामुळे ज्या बँकांमध्ये गव्हर्नन्स चांगला ती बँक सक्सेसफुल राहील. गव्हर्नन्स म्हणजे हेच आहे परत की ज्यामध्ये तुम्ही नियमन तुमचं नीट पाहिजे. सहकारी बँकेमध्ये तोच आहे. सहकारी संस्कृतीचा स्वीकार करा. आपण एखाद्याला पाय लागला तर पटकन त्याला नमस्कार करतो. ही झाली माझी हिंदू संस्कृती. पण ती कुठे लिखित नाही आहे, लॉमध्ये नाही आहे. तुम्ही नमस्कार नाही केला तर तुला 5 रुपये दंड असं कोणी म्हणत नाही. तसं सहकार संस्कृती ही लिखित नाही आहे. परंतु तुम्ही त्याचा स्वीकार केला तर या बँका पण वाचतील आणि पुढे जातील आणि एकमेकाला प्रतिस्पर्धी समजू नये. कमर्शियल बँका आहेत, तुमच्या
आणि या सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी नवीन धोरण आणले की याच्या पुढं या बँकांना जर लॉस झाला तर तो लॉस सरकारने भरून द्यायचा नाही. तिथल्या ठेवीदारांनी बेलआउट व्हायचं, म्हणजे आपापलं काही कॉन्ट्रीब्युशन देऊन टाकायचं आणि माझी बँक वर काढायची. हे धोरण नुकतंच आलं तर सगळ्या ठेवीदारामध्ये खूप असंतोष पसरला होता. त्यामुळे सरकारच्या पॉलिसी बदलत आहेत. कुठलीही बँक असू दे, संस्था असेल, ज्याला आर्थिक शिस्त आहे आणि ज्याला गव्हर्नन्स आहे, ती कधीही बुडत नाही. ज्याला आर्थिक शिस्तच नाही, मग कारखाना असू दे, काही असू दे, मग तुम्ही किती मोठ्या बाता करा, ती संस्था काही फार काही टिकत नाही. त्यामुळे गव्हर्नन्स हा शब्द इतका महत्त्वाचा आहे. या तिन्ही प्रकारच्या संस्थांमध्ये प्रायव्हेटमध्ये कॅपिटल जास्त आहे, आमच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे. आमचा उद्देश वेगळा आहे. आमच्या सहकारी बँकेच्या, आमच्या सहकार सोसायटीच्या ॲक्टमध्ये आमचा सगळा ॲक्ट सभासदाभोवती फिरतो. आमच्या ॲक्टमध्ये ठेवीदाराचा उल्लेख नॉट 1% नाही. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट मात्र संपूर्ण ठेवीदाराभोवती फिरतो. तिथं सभासदाचा उल्लेख कुठेही नाही. त्यामुळे ह्या दोन्ही भिन्न हे आहेत, एम्स, ऑब्जेक्ट आहेत. त्यामुळे गव्हर्नन्स आणि आर्थिक शिस्त या दोन क्रायटेरियाच्या आधारे कुठलीही संस्था यशस्वी होऊ शकते. ग्रेट. आता आपण शंकर सिंगजी आणि विद्याधरजी दोघांच्याही मुलाखती ऐकल्यात, प्रत्येकी 40 मिनिटं. आपण आता या बाजूने ढोबळ मानाने असं म्हणू की मुलींच्याकडून 2 आणि मुलांच्याकडून 2 प्रश्न आणि दोघांसाठी एक 2-2 प्रश्न असं जर करता आलं तर जास्त चांगलं. कोणीही जागेवर उभं राहून पण अतिशय खणखणीत आवाजात आणि नेमका प्रश्न, बाकी वर्णन करण्यापेक्षा तुम्हाला काय त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे असा प्रश्न विचारा. त्याच्या आधी मी विद्यार्थ्यांना थोडं सांगतो. आपली वृत्ती अशी आहे की माझ्या मनातील शंका दुसऱ्याने विचारली, त्याला उत्तर देताना माझ्या मनातल्या शंकेचं निरसन झालं तर आपण कृत्य समजतो. आपण प्रत्येक वेळी म्हणतो तू विचार, यातच आपण मागं पडतो. बऱ्याच वेळेला बसताना देखील अनेक विद्यार्थी पहिल्यांदा मागं बसतात, पुढं बसत नाही. खरं तुम्ही कधीही मागं बसत जाऊ नका. आल्याला पहिली खुर्ची घ्या आणि पहिलं तुम्ही प्रश्न विचारत जा, तरच तुम्ही पुढं जाल, हे निश्चित लक्षात ठेवा. गुड आफ्टरनून सर. तो मेरा सवाल शंकर जी से है. सर, आपने अरुणा मैम के साथ इतने समय तक काम किया, तो उनके कार्य के बारे में ऐसी कौन सी अनोखी चीज़ थी जो आपको प्रेरणादायी लगी?